कंपनीची नुकसान भरपाई नाही देणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावानं, शेतकऱ्यांना 100% पीक विमा नाही देणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकऱ्यांचा पीक विमा वारंवार लुटणाऱ्या पीक विमा कंपनीच्या नावानं आज आम्ही बार्शीच्या तहसील समोर या ठिकाणी बोंबोबोंब आंदोलन केलेलं आहे। मी या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारला सांगू इच्छितो, महोदय सरकार साहेब, एसी गाड्यातून एसी खोल्यामधून जरा बाहेर या। शेतकरी आत्महत्या करू लागलेत, मरू लागलेत, जरा या गोष्टीकडे लक्ष द्या। शेतकऱ्यांना पूर्वी जसा 100% पीक विमा सर्व पिकांना भेटायचा तसा आता काय भेटत नाही। केंद्र सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी झटकेली नाही पाहिजे। तुम्ही सर्व शेतकऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी 100% पीक विम्याची नुकसान भरपाई सर्व पिकांना त्या ठिकाणी दिली पाहिजे। अन्यथा आम्ही या ठिकाणी एक इशारा देतोय की पीक विमा कंपनीचा जो राज्याचा प्रमुख कोण आहे त्याची जर आम्ही या ठिकाणी जर त्यानं ह्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जर 100% नुकसान भरपाई जर पीक विम्याची नाही जमा केली, महोदय सरकारला या ठिकाणी आणखीन सांगतोय, अतिवृष्टी इतके दिवस झालं पडून किती महिने उलटून गेले, आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी अतिवृष्टी जमा नाही, तर ती अतिवृष्टी त्या ठिकाणी जमा झाली पाहिजे। अन्यथा नाविलाजानं त्या ठिकाणी आम्हाला कायद्याची बूज राखण्यासाठी तुम्ही जर कायद्याची पायमल्ली करत असाल तर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी कायद्याचा सन्मान आम्ही राखणार आहोत।